स्वीटू, तू इथे का आलास बाहेर? इथे छान गार हवा आहे, मोकळं आकाश आहे, मस्त छान, मस्त वाटतंय, एकदम छान वाटतंय. अच्छा, मला वाटलं चिन्याने तुला झोपायला जागा दिली नाही म्हणून आलास की काय. चिन्या? हम्म. नाही नाही नाही. अच्छा. मला छान वाटतंय इथे, मोकळं वाटतंय, एकदम मस्त. गुड. हे कुठे ठेवू? थँक्यू, तू एवढं सगळं आणलंस. ठेव ठेव, इथे ठेव. पाणी? पाणी अभि इथे नाही ना ठेवता ना. इथे खाली ठेवू का? नाही तर नको, खाली नको ठेवू. थांब. हा थांब. अरे का निघाला का स्टँड? डोंट वरी. दे आता, दे, याच्यावर ठेव. घे. बरं चल, तू झोपतोयस इकडे बाहेर, पण सकाळी लवकर उठायला लागेल ना तुला. ऑब्विसली, आता ऊन डोळ्यावर आलं की मी उठीनच ना. तसं नाही, सकाळी 4 वाजल्यापासून पाणी भरणाऱ्यांची गर्दी होईल इकडे सगळी. 4? ओके, काही हरकत नाही. मग नंतर तू आत येऊन पडलास तरी चालेल. हा, नो प्रॉब्लेम, मी आत येतो. हो. थांब ना. जरा हा, अरे येस येस, थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. दरवाजा कोणी उघडा ठेवला? ओम. झोप ना तू. अरे तू कशाला उठतोस? तुम्ही सोड. स्वीटू, मी इथे राहायला आलोय. तुला आनंद झालाय? कळत नाहीये काय? तुम्हाला काहीच सांगत नाहीये. काय सांगू? तेच सांग जे त्या दिवशी मला घरी सांगणार होतीस. आणि मध्ये सांगायचं राहून गेलं, कारण यु नो व्हॉट हॅपन्ड.
इथे कोणी नाही येणार आहे. हा, इथे फक्त तू आणि मी होतो, अजून कोणी नाही आहे. एवढं काय झालं सांग की. हं? गेला. हसू नकोस तू. उडला तो, हो. वाचला ना म्हणून तो. पण तू तर म्हणाला होतास की कोणी येणार नाही ते आपल्यामध्ये म्हणून. मग कबाब में हड्डी नाही तर काय. तू थांब, मी डासांची अगरबत्ती घेऊन येते. तू काय येशील ना परत. अगरबत्ती घेऊन येते मग बोलू. चालेल, मी इथेच बसतो. ओम, हॅलो, हाय आई. कसं आहेस बाळा? अगं मी मस्त. नलू मावशीकडे मजा येते ना? अगं खूप मजा येते मला, खूप खूप. आता तू आलास म्हटल्यावर नलूला वाटलं असेल आता मी काय करू आणि काय नको ना. हो, आता अरे पण त्यांच्याकडे लवकर झोपतात ना, तू अजून जागा कसा आहेस? अगं त्याचं काय झालं, मला आतमध्ये झोप लागली नाही म्हणून मी आलो बाहेर. इथे मस्त एक खाट होती, तर तिकडे येऊन मी बसलोय. आता इथेच झोपीन. अच्छा, तुला माहितीये का आई, मला इथे खूप फ्री वाटतंय. मोकळं आकाश, मस्त गार हवा. स्ट्रेस फ्री असं म्हणायचंय का तुला? हा, स्ट्रेस फ्री. एक्झॅक्टली, स्ट्रेस फ्री वाटतंय मला. काय माहितीये का, स्वीटू दिसली, स्वीटू भेटली की तुझी सगळी टेन्शन पळून जातात, मला माहितीये. हा, खरंय आई. मी इथे बाहेर बसून वाट बघतोय स्वीटू मला काय सांगेल याची. माझ्या मनात ती आहे, पण तिच्या मनात मी आहे की नाही याचं कन्फर्मेशन मला अजून मिळालं नाहीये. मला असं वाटतंय तू आहेस. मलाही असं वाटतंय आई, पण हे बघ, जर मला तिने सांगितलं की खरंच मी तिच्या मनात आहे, तर मग मी अख्ख्या जगाशी लढायला तयार. अरे लढायची काय गरज आहे? आपण हे सगळं समजुतीने करू शकतो ओम. फक्त आपल्याला कळलं पाहिजे तिच्या मनात काय आहे. हा हो, सांगेल ती. तिच्या मनात नक्की काय आहे ते. अरे हा दरवाजा कोणी लावला आतून? तर काय करू? हा, चिन्याला उघडायला सांगते. चिन्या, कोण आहे रे एवढ्या रात्री? मला काय माहिती. पुरी बिरीचा फोन आहे की काय? काय माहिती. आपण ज्या सबस्क्रायबरला कॉल करत आहात तो आता कॉल घेण्यास उपलब्ध नाही.
कुठे गेली होतीस? स्वीटू, काय विचारते मी? इतक्या रात्री कुठे गेली होतीस? काय डोकं फिरलंय तुझं? हा काय? मी चादर द्यायला गेले होते त्याला. तो बाहेर. का? तू का गेलीस चादर द्यायला? त्याला स्वतःची चादर घेऊन जाता येत नाही? काय चाललंय स्वीटू? का तू त्याच्या मागे पुढे करतेस? स्वीटू, तू तुझं लग्न मोडायला आलं हे कळत नाही का ग तुला? अगं नाही आई, तो असं काही नाही करणार. इतकं ओळखतेस तू ओमला? तू काय करणार आहे काय नाही करणार आहे सगळं तुला माहितीये. बोलणं झालंय तुमचं, यावर चर्चा झाली तुमची. हे बघ स्वीटू, ओम इथे तुझ्यासाठी येतो दिसतंय मला. त्याचं जे चाललंय ते चालू दे, पण तुझं काय? तुझं काय? तुला त्याच्याबद्दल काही वाटत नाहीये ना? मिठू, साखरपुडा ठरलाय तुझा, आपण सगळ्यांना सांगून बसलोय. तुला काही वाटत नाहीये ना त्याच्याबद्दल? हा नाही, मला काही नाही वाटत त्याच्याबद्दल. मी सांगितलं की तुला आधी, पण अजून किती वेळा सांगू? नाही ना? नाही. मग सांग त्याला इथून जायला. काय काय झालं? असं कसं सांगू? का नाही सांगू शकत? त्याला जाऊन चादर देऊ शकतेस, त्याच्या मागे पुढे करू शकतेस, मग हे का नाही सांगू शकत? ठीक आहे, नाही सांगू शकत ना, नको सांगूस आणि त्याशी बोलूही नकोस. साखरपुड्यासाठी मदत करायला आलाय ना, राहू दे त्याला इथे. पण तू आजपासून तुझ्या साखरपुड्याच्या दिवसापर्यंत त्याच्याशी एक शब्दही बोलायचा नाही. आई, घे माझी शपथ. साखरपुड्याच्या दिवसापर्यंत त्याच्याशी एक शब्दही बोलायचा नाही. आई, घे माझी शपथ. घे माझी शपथ. आई, बोल स्वीटू. तुझी शपथ. मी नाही बोलणार ओमशी. बघत काय बसलीस? हो, हो. चलू मावशी, अगं गोळ्या करतेस का? मी मदत करू? तुझ्या तू काय करणार? म्हणजे लाटणार की भाजणार? तू सांगशील ते करणार. नाही, ऐक ना ओम, आमची ही रोजची ठरलेली काम आहेत.
तू बस ना, चहा घे. बर. अरे थँक्स. गुड मॉर्निंग. पिटू, काल रात्री मी थांबलो तुझ्यासाठी, तू आली नाहीस. काय? आई मी पण चहा घेते. हा नाही नाही नाही. ऐक 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 ऐक. थांब 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 थांब. तू चहा नको घेऊस. का? अगं आज चांगला दिवस आहे. लग्न ठरलेल्या मुलींनी आज उपवास केला ना, म्हणजे संसार सुख मिळतं त्यांना. मी मोहित रावांनाही फोन करून सांगितलंय, आज जरा कडक उपवास करा. अहो आज मोहितराव येणार आहेत ना घरी. बर. दोघे मिळून उपवास सोडा. हा खास बोलवलंय मी त्यांना. ओम, हा? तू मदत करायला आलायस ना? माझं एक काम करशील? हो करीन ना. सांग मला काय करायचं. आज आमचे होणारे जावई बापू उपवास सोडायला घरी येणार आहे. तर घर कसं चकाचक झालं पाहिजे ना. आणि साखरपुडाही आता 3 दिवसावर आलाय. तर जरा साफसफाई करायला मदत करशील का? ऑफकोर्स करीन मावशी. तुम्हाला सांग काय काय करायचंय, मी तुला मदत करतो. वहिनी, नारळाच्या वड्या झाल्या आता थापून. अरे हे काय? ओल्या नारळाच्या वड्या आवडतात ना? नाही, मी कधी टेस्ट नाही केल्या. दे बघू. नाही नाही नको नको. नाही म्हणजे गरम आहेत ना. गार झाल्या ना की वड्या नीट पडतात. मग देते ना तुला. हा चालेल. काय करायचंय मला सांग ना. काय करायचंय? ते साफसफाई. हा हे बघ काय कर माहितीये का, इथे पुसून घे हा कपाटावर. आणि मग खिडक्या आहेत ना त्या पुसून काढ. आणि हा माळ्यावर खूप अडगळ आहे तर ती साफ कर. आणि पंखा पण पुसून घे. आणि मग जशी जशी कामं आठवतील ना तशी सांगत जाईन मी. अगं नलू, अगं तू त्यांना काय काम सांगतेस? मला सांग ना, मी करतो. हो का? साखरपुड्याच्या मदतीसाठी चाललाय ना तो. बरोबर. आणि कामं सांगितली नाही तर उपयोग काय तसं इथे राहून. अगं काय बोलतेस तू नलू? नलू मावशी बरोबर म्हणते दादा. मी करतो ना काम. नलू मावशी तुला आठवतील तशी मला कामं सांग, मी करत जाईन. ओके. आता हे फरशी वगैरे सुरू करतो आणि मग कपाट वगैरे आवरतो. ए स्वीटू, तुझी पण काही कामं असतील तर सांग, मी करतो. हा स्वीटू ऐक, कोपऱ्यावरच्या दुकानातून जाऊन वेलची घेऊन ये. नाही वडी करतोय ना तर वेलची पूड घातली ना की खमंग लागते. घे जा पटकन. किती आणू? देईल तितकी आण ग. जा तू, जा जा पटकन. अहो मी तुम्हाला चपाती देते. हा स्वीटू, ए स्वीटू ऐक ना. तू माझ्याशी बोलत का नाहीयेस? स्वीटू ऐक ना. मला सांग. ओके हे बघ, काही कारण असेल, मी इथे आलोय म्हणून तुला राग आलाय का? आला असेल तर सांग, काहीतरी सोल्युशन काढू ना. पण तू चिडू नको. तू मला सांगितलं नाही की काय झालंय तर मला कसं कळणार? बरोबर ना? काय तू कारण सांग ना मला. तू फक्त कारण सांग. अल्बी स्वीटू ग. ओके मला माहितीये मला कळलं. आय एम रिअली सॉरी. मी जे काही वागलो तुझ्याशी आणि तुला त्यामुळे वाईट वाटलं असेल त्याबद्दल मला माफ कर. रिअली व्हेरी सॉरी. मी परत असं नाही करणार.